फार सुंदर योग आहे आज हा विजू शेठ, राजू शेठ, काय योगायोग असावा आज. आज सगळी मंडळी भक्तिमय झालेली आहे. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळीच्या डोक्यात आनंदाचं वातावरण आहे की आज ज्ञानोबारायांचं आज तुकोबारायांचं प्रस्थान आहे. उद्या तुकोबारायांची पालखी निघणार, परवा ज्ञानोबारायांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं जाणार आणि आज भक्तिमय वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. खूप आनंदाचा दिवस आज आहे. तुकाराम महाराजानं पायी वारी केली. लक्ष देऊ नाही का? तुकाराम महाराजानं नेलेल्या पादुका 450 वर्षानंतर आजही लाखो लोक त्या विश्वासानं चालतात. ही पवित्रता देवाच्या नावाने येत असते. एका पक्षाचे विचार फार तर 10-20 वर्षे टिकतात. एका पक्षाचे विचार फार तर 10-20 वर्षे टिकतात. अहो, तुकोबारायानं सुरू केलेली वारी आज लाखो लोक त्या मार्गानं चालतात. ही पवित्रता देवाच्या नावाने येत असते. ही पवित्रता भगवंताच्या नामामुळे येत असते. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांच्या दिगरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6 18 जना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकलकंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावनक्षेत्र मोई आपल्या गावामध्ये कैलासवासी बाजीराव किसन गवारी यांच्या 32व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी अलकाबाई बाजीराव गवारी, त्याच्यानंतर त्यांचे 2 चिरंजीव विजयदादा आणि राजेशदादा, त्यांची मुलगी अनिताताई, त्यांच्या 4 बहिणी, त्यांचे भाऊ बाळासाहेब, हा सर्व परिवार यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि विजू शेठची आणि माझी ओळख झाली आणि तेव्हा एकदा आम्ही जेवत असताना म्हटले, महाराज तुम्हाला एकदा माझ्याकडे घेऊन यायचं आहे. आणि म्हणून हा तुमच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण, आपल्या सर्वांचे लाडके असणारे आणि आपल्या गावाचं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे आणि त्यांचंही तुमच्यावर नितांत प्रेम आहे असे मृदंग विशारद व्यंकटेश आबा गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. त्याच्यानंतर जसा पावसाळा सुरू झाला आणि पावसाची संततधार चालू आहे तशी यांच्या सरगमची संततधार चालू होती या ठिकाणी बरं का. असे हरिभक्तपरायण आमच्या जिल्ह्याचं भूषण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे रामानंदजी ढाले गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर संगीत विशारद संगीत अलंकार हरिभक्तपरायण आमचे रवी महाराज पवार गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण महाराज मंडळी, समस्त गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहे. आज योगायोग असा असावा बघा. कधी कधी किरण शेठ एक महाराज मिळत नाहीत. आज 2 कीर्तनकार खाली बसलेले आहेत आणि नामवंत आहेत दोघेही बरं का. माऊलींचं तुकोबारायांचं प्रस्थान असल्यामुळं सर्व आता आळंदीकडं देहूकडं सर्वांची वाटचाल आहे. पण आम्ही आज सोबत आलेलो आहेत. भागवताचार्य हरिभक्तपरायण आमचे अमोल महाराज सरकटे पाटील आणि आमचे हरिभक्तपरायण भागवताचार्य गोपाल महाराज सरकटे पाटील. दुसरे एक नामवंत मृदंगवादक सिव्हिल ड्रेसवर येते सध्या राम महाराज काजळी गुरुजी यांचे पट्ट शिष्य आमचे विक्रम महाराज गव्हाणे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून सगळीच महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी थोडा आवाज वाढवून आणतो. या वारकरी संतांच्या आणि महाराष्ट्रभर ज्या चॅनलची चर्चा असते त्या आमचे सर्वांचे लाडके असणारे, ज्यांच्याबद्दल सर्वांचा जिव्हाळा आहे असे जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोलदादा थोरात तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे दादा आहेत त्यांचं संगीत अलंकार चॅनलचं नाव म्हणजे गुरुजीचं आहे ना, संगीत अलंकार चॅनलही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि पाऊस असताना सुद्धा या परिवारावर असलेल्या प्रेमामुळं बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात.
तुम्हा सर्व श्रोत्यांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. ज्यांचं गोड साऊंड सिस्टम आपण एवढ्या लांबवरून मागवलेलं आहे ते आमच्या महाराज मंडळीचे लाडके, मूर्ती लहान पण कीर्ती महान. त्याला मॉनिटरही उचलत नाही बरं का, पण महाराष्ट्रभर त्याच्या साऊंडची चर्चा आहे. आमचे नंदूदादा जगताप ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन करतात. ज्याचे गरजता पोवाडे. फार लक्ष देऊन कीर्तन आहे का, कमी वेळात आपण थांबूयात. ज्याचे गरजता पोवाडे, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो? आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतं तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे. पण ज्याचे म्हणजे कोणाचे? आता ज्याचं वेद लागलेलं आहे पंढरपूरच्या वारीचं, तो हा पंढरीचा राणा. पुसा 618 जना, तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही, पवार गुरुजी. पुसा म्हणजे विचारा कोणाला. 618 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. तुकाराम महाराज म्हणले हे माझं मत नाही, हे वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये मायावर. स्वतःचं मत घरी बायको पुढं मांडावं, आहे का नाही? ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. स्वतःच्या मताला परमार्थामध्ये किंमत नाही. म्हणून तुकाराम महाराजांना कधी स्वतःच्या मताचा आग्रह धरला नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणे विचारून. माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही वेदाला विचारा, पुराणाला विचारा, शास्त्राला विचारा. महाराज म्हणले वेदात असेल तर ऐका, पुराणात असेल तर ऐका, आणि शास्त्रात असेल तर ऐका. पुराणात नसल, वेदात नसल, शास्त्रात नसल तर माझा दुराग्रह नाही. म्हणून पुसा 618 जना. चौवेदी जाण, जे पाठ आहे ते बोला. चौवेदी याची जाणच नाही आपल्याला. चौवेदी जाण, 6 ही शास्त्री, कारण 18 ही पुराणे. हे माझं मत नसून वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. कोणी म्हणाला आता आम्हाला पोवाडे गाता येत नाही महाराज, मग आम्ही काय करावं? तुम्ही चिंतन करा. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दास. त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद भगवंताच्या नावात आहे. काही लोक म्हणतात ना महाराज लोकांकडे एवढं काही कसं काय असतं, त्याचं उत्तरच इथं आहे. भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. आता मी 3-4 दिवस झाले इटली आणि स्पेनवरून जाऊन आलो. माझं सांगायचं काय कारण, आता हे विदेशात फिरायला जायला मिळणं हा काय झाला? भोग आहे. आपल्याला विदेशात जायला मिळणं हा भोगच आहे ना. हा भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. आणि मी विदेशात गेलो तर मी रुपयाही खर्च केला नाही. माझ्या एकट्या शिष्यानंच मला नेलं 10-11 लाख त्यांनी खर्च केला. म्हणे मी माळ घालतो पण तुम्हाला माझ्याबरोबर विदेशात यावं लागेल. म्हणलं काय अडचण आहे? भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे आणि मोक्ष देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. भुक्ती मुक्ती कामारी दासी. महाराज म्हणतात भोग मिळत नाही, मोक्ष मिळत नाही तर ती आपल्या घरची दासी होऊन राहत असते. तुम्हाला उदाहरण सांगतो. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. टेन्शन घेण्याचं काम आहे का? तसं भोगही दासी होती आणि मुक्ती सुद्धा दासी होती. भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठ दोन वैकुंठ आहेत, एक जिवंतपणी आणि एक गेल्यानंतर. जिवंतपणी जर वैकुंठ पाहायचा असेल तर आज उद्यापासून तुकाराम महाराजाच्या दिंडीत जा, नाही तर परवापासून ज्ञानोबारायाच्या दिंडीत जा. आणि या मृत्यू लोकातलं वैकुंठ पंढरपूर आहे. महाराज म्हणले 2 वैकुंठ, एक पंढरपुराचा वैकुंठ आहे आणि आम्हाला दुसरं एक वैकुंठ भगवंताची प्राप्ती. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. सोपं आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आपण पंढरपूरला जातो, कोणाचं नाव घेत? बोला, पांडुरंगाचं नाव घेत जातो. इकडे एक वैकुंठ आहे आणि तिकडे एक वैकुंठ आहे. हे दोनही वैकुंठ मिळवायचं असेल तर महाराज म्हणले ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. हे बघा, आता तुम्हाला बघायला थोडं उंच आहे, त्याच्यामुळं तुम्ही जास्त वेळ असं मला वाटतं त्रास होईल तुम्हाला बघायला, कारण हाईट जास्त झाली याची, आहे का नाही?
पण तरी थोडं वरच बघत राहा, होऊ द्या थोडा त्रास झाला तर, कारण तुम्ही माना टाकल्यात मला वाटेल माझं काहीतरी चुकायला लागलं, बरोबर आहे ना. तर तुम्हाला वेगळा त्रास आहे, मला कळतं की एवढ्या वेळ असं नाही बघू शकत माणूस, पण थोडा वेळ आता त्रास होईल पण गुण हमखास येईल. विठाला भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. नरदेहाचा जर विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का कशु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही. एखादं जनावर मेलं तर त्याच्या कातड्याची चप्पल आपल्याला पन्हैया म्हणजे चप्पल आपल्या पायात घालायला मिळते. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जर जाळून टाकलं तर याची राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर प्राण्याने खाऊन याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा या नरदेहामध्ये फारसं सामर्थ्य नाही. महाराज म्हणले या नरदेहाचा जर विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीरासारखं अमंगळ बघा. एक दिवस ब्रश करू नका, तोंडाचा वास येतो. गाईला कधीच ब्रश नाही, गाईला कधी आंघोळ नाही, गाईजवळ कधी जाऊन उभा राहा माणसाला फ्रेश वाटतं. म्हणजे बघा प्राण्यांना कधी ब्रश नाही, आंघोळ नाही. भगवंतानं त्यांची व्यवस्था तशी केलेली आहे. माणसानं 2 दिवस आंघोळ करू नका, आपल्याला करमत नाही. कळलं माझं बोलणं. या नरदेहासारखं अमंगळ अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. पण महाराज म्हणले याच नरदेहाला जर एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर याच्यासारखं उत्तम आणि चांगलं दुसरं काही नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाया, पवित्राची होय पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्या. हरिपाठ कीर्ती मुखे गाया, पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्या. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्याचा, पवित्राची होय देहत्याचा. तुकाराम महाराजानं पायीवारी केली. लक्ष देऊ नाही का. तुकाराम महाराजानं नेलेल्या पादुका 450 वर्षानंतर आजही लाखो लोक त्या विश्वासानं चालतात. ही पवित्रता देवाच्या नावाने येत असते. एका पक्षाचे विचार फार तर 10-20 वर्षे टिकतात. एका पक्षाचे विचार फार तर 10-20 वर्षे टिकतात. अहो तुकोबारायानं सुरू केलेली वारी आज लाखो लोक त्या मार्गानं चालतात. ही पवित्रता देवाच्या नावाने येत असते. ही पवित्रता भगवंताच्या नामामुळे येत असते. लक्षात येते माझं बोलणं. ही देवाच्या नावाची ताकद आहे, ही भगवंताच्या नामाची ताकद आहे. दुसरं काही सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही. काय सामर्थ्य या नरदेहात. माशी पंख पाकडी तव हे सरे. माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो, एवढा माणसाला मरायला लागत नाही, एवढा माणसाला वेळ जायला लागत नाही. कालच आमचे एक महाराज गजानन महाराज, नामवंत मृदंगवादक, बरोबर आहे ना, आणि मनाला चटका लावून देणारी घटना ती काळ घडून गेली ना महाराज, जावं लागलं. असा विश्वास बसत नाही काही गोष्टीवर. लक्षात ठेवा. महाराज म्हणले माशीला पंख हलवायला वेळ जास्त लागतो, एवढा माणसाला जायला लागत नाही. किती ताकद आहे नरदेहाची बोलू तुम्हाला. मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी माणसाचं देवाजवळ नेऊन मांडलं ना तर आयुष्याचं एक क्षण वाढून मिळत नाही. 10,000 कोटीचा मालक आहे पण 10 दिवसाचं आयुष्य वाढून मिळणार नाही. पुन्हा एकदा ऐका. 10,000 कोटीचा मालक आहे पण 10 दिवसाचं आयुष्य वाढून मिळणार नाही. क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार. म्हणून आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा. आता जल्या आडोनी भागा, हो जले जल्या आडोनी भागा.
जागा रे भाईनो, आता जाग व्हा, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आता जाग व्हा आणि पंढरीनाथाचं स्मरण. राम नामी जागा गोपाळानो, राम नामी जागा गोपाळानो, राम नामी जागा, राम नामी जागा गोपाळानो, राम नामी जागा रे गोपाळानो, जागा रे गोपाळानो, राम नामी जागा, राम नामी जागा, जागा रे गोपाळानो, राम नामी जागा गोपाळानो, राम नामी जागा गोपाळानो, राम नामी जागा. पण जाग करण्याला साधन काय? राम नामे जागा. राम नाम हे माणसाला जाग करणार आहे. म्हणून मेल्यावर सुद्धा काय म्हणतात? राम नाम. मग तेव्हा तरी जाग व्हा. एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कार्य न व्हा. आजा मेला, बरं का, पंजाबी मेला आणि पंजाबी मेला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. कुठं जा? पंढरी वाचूनी दुजा ठाव नाही कोठे. आपल्याला जाग व्हायचं असेल तर आपल्याला पंढरीच्या वारीत जाण्याची गरज आहे. लक्षात येते? म्हणून आता जाग व्हा, जाग होण्याची गरज आहे. महाराज म्हणतात घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. देह जाईल, 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 एवढंच राहणार आहे. देह जाणार आहे. महाराज म्हणले देह हा पाचाचा आणेला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. शेवटी ज्याचा आहे त्याला द्यावं लागत असतं. माया हो, तुम्हाला कळेल. उसना आणलेलं ठेवता येतं का? बोला. मग आपण पाचाचा उसना आणलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि शेवटी पंचतत्वात विलीन होत असतं. मग जो आलेला आहे तो जाणार आहे. मग मृत्यूची भीती सर्वाला आहे. बघा, सरपंच असला तर गावात घाबरणार नाही, आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर देशात, बोला, देशात
घाबरणार नाही. कोण म्हणतं? बांगलादेशच्या पंतप्रधानाला मृत्यूच्या भीतीनं बांगलादेश सोडून भारतात यावं लागतं. पंतप्रधानाला जर मरणाची भीती नाही तर Z+ सुरक्षा सोबत ठेवण्याची गरज काय? बोला. ज्या अर्थी एवढी सुरक्षा सोबत असते. आता आमच्याकडं तिकडं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार होते. मग ते यायच्या अगोदर त्यांचे पथक येतात, ते बॉम्ब पथक, श्वान पथक, मग ते सगळे चेकिंग करायचे बघा. मग ते मृदंग पाहिला आहे आणि मृदंग पाहिलं म्हणे इसमे क्या आहे? म्हणलं इसमे वाजवणे का आहे? म्हणले वाजवणे नाही, अंदर क्या आहे? म्हणे यार म्हणलं आवाज येत आहे इसे, दुसरं काहीच होता नाही आहे. नाही म्हणे हमारा विचारने का काम आहे. म्हणलं हमने भी सांगा आहे ना, मग बरोबर आहे का? इसमे काय आहे म्हणे. म्हटलं विनोदाचा भाग बघा. ते ह्याच्यात काय आहे म्हणे. म्हणलं हे वाजवायचं साधन आहे भजनाचं. अच्छा म्हणे हमारी ड्युटी आहे, हमें करना पडता है. लक्षात ठेवा बरं का. जर इथं काही अनुचित प्रकार घडला तर ती सगळी जबाबदारी आमच्यावर असते. इथं जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आणि काही अनुचित घडलं तर आमच्या ड्युट्या नोकऱ्या त्याच्यामध्ये रिस्क असते. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, मृत्यूची भीती सर्वाला आहे. मी तर सांगेल कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची भीती आहे. भीती नाही असा माणूस नाही बरं का. लक्ष द्या. माझ्याकडे एक बंदूक घेऊन शिकारीला निघाला. जरा 4G विनोद आहे, कळला तर बघा. बंदूक घेऊन शिकारीला निघाला. बायको म्हणे कुठं निघालात? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. वाघाची म्हणजे जंगलातल्या बरं का, वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होतो. बायको म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे मग जाणार आहे ना? ती म्हणे अजून तर घरातच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रं उभं आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची भीती आहे. भीती नाही असा माणूस नाही, पण मृत्यूची भीती सर्वाला आहे. मग मरणाची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे. मला दवाखान्यात न्या, मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि हॉस्पिटलला नेलं की मग पाय धरतो डॉक्टरांचे. पैसे कितीही लागू द्या, मी खूप योजना खाल्लेल्या आहेत बरोबर, पण मला वाचवा, मला मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. अरे डॉक्टरच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर राहिले असते. ते काय म्हणतात, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. मग डॉक्टराकडून नाही झालं की मग पाय धरतात एखाद्या महाराजाचे. बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई आहे, बाबा मला वाचवा. अरे म्हणले वेड्या, तुला वाचवणं माझ्या हातात नाही आहे, तुला वाचवणं माझ्या हातात नाही. लक्षात ठेवा बरं का. कुणाचे पाय धरून मृत्यूची भीती घालवता येत नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. आता आपण गोरक्षेठच्या घरी गेलो, समजा उदाहरण घ्या. गोरक्षेठच्या घरी गेलो, उदाहरण लक्ष देऊन ऐका. एवढ्या उदाहरणातच अभंगाची टर्निंग पॉईंट आहे. गोरक्षेठच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरचं कुत्रं जर आमच्या अंगावर धावून आलं. कुत्रं आहे का तुमच्या घरी? बोला आहे. अरे वा, जमलं. मग उदाहरण सार्थक झालं आपलं. कुत्रं तुमच्या घरी आहे. काय नाव आहे त्याचं? कुत्र्याचं नाव रॉकी, टॉमी असेच नाव असतात त्यांचे सहसा बरं का. रॉकी. अहो आम्ही आमदाराचं घेत नाही, तुमच्या कुत्र्याचं घ्यायला लागलो. काय भाग्य असेल ना. विठाला फार उदाहरण लक्ष देऊन ऐका. गोरक्षेठच्या घरी गेलो आणि त्यांचा रॉकी जर आमच्या अंगावर धावून आला, तो भुंकायला लागला. आता कुत्र्याला काय महाराज कळत नाही. बऱ्याचशा कुत्र्याला महाराज कळत नाही, बरोबर आहे ना. त्याला काय माहित महाराज आहे म्हणून, बरोबर आहे ना. लक्ष देऊन. पुण्यातली लोक आहात तुम्ही, एवढा लेट करंट म्हणल्यावर जमणार नाही. मग ते कुत्रं भुंकायला लागलं. मग आपल्या अंगावर जर ते कुत्रं भुंकायला लागलं तर आपण त्याला हाड म्हणावं का मावल्या? हो, त्याला हाड म्हणावं नाही. हाड म्हणलं तर ते डबलनं भुंकायला लागेल. कुत्र्याला हाड म्हणूच नाही, ते जास्त भुंकत राहतं. त्याच्या पोस्टला अजिबात कमेंट करू नये. त्याच्या पोस्ट वाढत जातात, बरोबर आहे ना. त्याच्या पोस्ट वाढत जातात, त्याच्यामुळे लक्ष देऊ नका. त्या कुत्र्याला हाड म्हणावं नाही म्हणावं. मग हाड म्हणायचं नाही, मग दगड मारावा नाही. दगड मारला तर चावा घेईल. हाड म्हणलं तर डबल भुंकेल आणि दगड मारला तर चावण्याची भीती. मग आता त्याच्यापासून वाचायचं कसं? गोरक्षेठ बरं का, पवार गुरुजी, त्या कुत्र्याला हाडही म्हणू नका आणि त्याला दगडही मारू नका. मग आता कुत्र्यापासून वाचायचं कसं? त्याच्या मालकाला आवाज द्या, ओ गोरक्षेठ, ह्या रॉकीला आवरा, ह्या रॉकीला आवरा. मग ते गोरक्षेठ म्हणतील, रॉकी चल इकडे, महाराज आहेत. असं म्हणलं तरी ते कुत्रं भुंकायचं बंद होतं आणि मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहतं. आता ऐका,
महाराज गेटला असतात आणि कुत्र गोरखशेठच्या जवळ असतात. महाराजाची काही गेटच्या आत यायची हिंमत होत नाही. मग गोरखशेठ म्हणतात महाराज या. महाराज म्हणतात अहो ते रॉकी ते कुत्र. मग गोरखशेठ म्हणतात अहो तो आता काही करणार नाही तुम्हाला. कसं काय? अहो त्याचा मालक इथं उभा आहे ना. त्याचा मालक उभा असताना त्याची हिंमत आहे का तुमच्या अंगावर धावून यायची? ऐका, कुत्र्याला हाड म्हणायची गरज नाही, दगड मारायची गरज नाही, त्याच्या मालकाला आवाज द्या. एखाद्या अधिकाऱ्यानं जर तुमचं काम केलं नाही तर त्या अधिकाऱ्याला भांडू नका. तुमच्या आमदाराला फोन करा आणि त्याच्या कानाला फोन लावा. साहेब ह्या अधिकाऱ्याकडे माझं हे काम आहे ना, हा करत नाही. साहेब म्हणतील त्याच्या कानाला फोन लाव. आणि साहेब एवढंच सांगतात माझा कार्यकर्ता आहे. साहेब परत फोन करायची गरज पडणार नाही. अधिकाऱ्यासोबत भांडू नका, तुमच्या नेत्याला फोन करा. कुत्र्याला हाड म्हणू नका, त्याच्या मालकाला हाक मारा. तसं काळाच्या पाया पडू नका, त्याच्या मालकाचे पोवाडे गा अभंगाच्या पहिल्याच्या. ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे, गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे. कळी काळ पाया पडी, कळी काळ पाया पडी, तो उतरील भात, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. हो ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया, कळी काळ, ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे, त्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. महाराज म्हणले ऐका, कुत्र्याला हाड म्हणायची गरज नाही, त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. अधिकाऱ्यासोबत भांडायची गरज नाही, तुमच्या नेत्याला फोन करा. तसं काळाच्या पाया पडायची गरज नाही, त्याच्या मालकाचे पोवाडे गा. ज्याचे गरजता पोवाडे, परिणाम काय? कळी काळ पाया पडे. तुम्हाला काळाच्या पाया पडायची गरज नाही, काळ तुमच्या पाया पडेल. आता ज्याचे गरजता पोवाडे, गरजने म्हणजे काय? गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे. तुमची चाल सगळी गरजण्यासारखी चालू होती. गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे. ज्याचे गरजता पोवाडे, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे. आणि जे उंच स्वरात गाणारे ते लवकर फेमस होतात. ज्याचा आवाज उंच आहे ते माणसं लवकर हृदयात जागा करतात. नैसर्गिक काही माणसाला आवाज उंच मिळालेला आहे, त्यांची आज लोकांमध्ये चर्चा आहे. ज्याचे गरजता पोवाडे, पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. आभाळ काय व्हायला म्हणतात? बोला. हे बघा मला पाकिट आहे तर तुम्हाला जेवायला आहे. थोडी जबाबदारी तुमची बी आहे. थोडं दोन दोन शब्द बोला. आभाळ काय व्हायला म्हणतात? गरजायला लागलं. गरज नाही म्हणजे मोठा आवाज करणे. आणि ज्याचे गरजता पोवाडे, पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. अहो शाहीर काय गातो शिवाजी महाराजाचा? पोवाडा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूच गातो गान. शाहीर हा छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तानाजी आम्हाला अपयश चालणार. तानाजी मालुसरेने सांगितलं राजा अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गडावर स्वारी करतो कोंढाण्यावर. आधी लगीन कोंढाण्याचं,
मालुसरेला दिलं आणि तानाजी मालुसरेनं 500 मावळ्याची बोल घेऊन कोंडाण्यावर स्वारी केली. माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो. इशारा म्हणून गडावर गवताची गंजी पेटवतो. गडावर जाळ दिसल्यावर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राज कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ती छत्रपतीची कृपा आहे. पोवाडा म्हणलं की या स्वरातच लागलं. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं की त्या ताकदीनंच सांगावं लागेल ना, नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला मिळेल. शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेस फाडला नसता, फाडला तर बरं झाला असता. गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे, ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे नामस्मरण आणि पोवाडे म्हणजे गुणगान. गायीन लीला चरित्र पोवाडे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. महाराज म्हणले आम्हाला रात्रंदिवस भगवंताच्या नामाचे पोवाडे गाण्याचा छंद आहे. ज्याचे गरजता पोवाडे. परिणाम कळी काळ पाया पड. काळ पाया पडल्याशिवाय राहणार नाही. कुणाच्या पाया पडला महाराज? सुंदर उदाहरण सांगतो ऐका मावल्या हो. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली, ऐकताय ना तुम्ही? तुमचा 1,500चा हप्ता जमा झाला नाही का? हां, मग तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसलात? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, पगारी नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या, तरी एवढ्या तानात काऊन बसल्या बिचाऱ्या हो? बोला मावल्या हो, बोला. शिवाजी महाराज काय लक्ष देऊन ऐका. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी ढाले गुरुजी नेमकीच पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा मुलगी नांदायला निघाली आणि ही अंत्ययात्रा तिथून चालली. या बाईच्या मनात आलं म्हणे माय, पोरगी पहिल्यांदा नांदायला चालली आणि अंत्ययात्रा इथून चालली. ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हटलं? ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसेल का? बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बरोबर आहे ना? महाराज म्हणतात याला म्हणतात कळी काळ पाया. दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तर खांदेकऱ्याची चर्चा झाली भाऊकीची. भाऊकीची चर्चा काय? एवढा नामवंत महाराज, पण शेवटी भाऊकीच्याच खांद्यावर जावं लागलं का नाही? नाथ महाराज पुन्हा तिरडीवर उठून बसले, म्हणले तुमच्या खांद्याची गरज नाही, मला ठेवा खाली, मी माझं जाईल. आणि तिसऱ्यांदा जल समाधी घेतली. याला म्हणतात काळावर विजय मिळव. कळी काळ पाया पडे. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई पैठणवरून नेवाशाकडे निघाले असताना रस्त्याने अनेक लोक ज्ञानोबारायांचं निवृत्तीनाथांचं दर्शन घेत होते. लक्षात ठेवा, जसे आता सगळेच पंढरपूरला निघालेत ना, मुक्ताबाई पंढरपूरकडे वाटचाल निघालेली आहे, निवृत्तीनाथांची पालखी निघालेली आहे. पुढं 2-4 दिवसानंतर सोपान काकाची पालखी सुद्धा निघणार आहे आणि उद्या ज्ञानोबारायांचं सुद्धा प्रस्थान आहे. ऐकताय तुम्ही? मग रस्त्याने लोक दर्शनाला येतात, रस्त्याने लोक दर्शन घ्यायला येतात. हे बघा, लोक येत राहणार आहेत. तुम्ही कीर्तन ऐका. खूप महत्त्वाचा वेळ तुम्ही माझ्यासाठी दिलात आणि तो वेळ इथं येऊन जर सार्थकी लागत नसेल तर फायदा नाही त्यात. हे माणसं तुमच्याच गावचे आहे आणि जेवताना सगळे दिसणार आहेत. नाही कळलं? धन्यवाद. विठाला चारी भावंड नेवाशाकडे जात असताना रस्त्याने लोक दर्शन घ्यायला यायचे. आता आम्ही चाललो की लोक येतात ना, दर्शन घेतात. दर्शन घ्यायला यायचे. ज्ञानोबारायांचं दर्शन घ्यायला बऱ्याचशा महिला आल्या आणि महाराजांना आशीर्वाद दिला. सौभाग्यवती. महिलेच्या जीवनातला सर्वात मोठा आशीर्वाद जर कोणता असेल तर सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद जर दिला ना, बाईला दुसरा आशीर्वाद द्यायची गरज नाही. एवढा आनंद आहे तिला या आशीर्वादामध्ये. आणि ज्ञानोबारायानं सर्वांना आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. एका बाईला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. आणि तेवढ्यात दुसऱ्या बाईनं विचारलं, म्हणे महाराज हा आशीर्वाद हिच्यासाठी ह्या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे? ज्ञानोबाराय म्हटले, म्हणजे तुम्ही सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला हिला, पण ही पुढं जाणारी अंत्ययात्रा हिच्याच नवऱ्याची आहे. काय म्हटले?
ही पुढं जाणारी अंत्ययात्रा हिच्या नवऱ्याची आहे आणि तुम्ही तर आशीर्वाद दिला सौभाग्यवती हो. ज्ञानोबारायानं सांगितलं, माझ्या तोंडातून निघालेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत. साधूच्या मुखातून आलेला शब्द खोटा होत नाही. कीर्तनकाराच्या मुखातून आलेलं काय होईल सांगता येत नाही, पण साधूच्या मुखातून आलेला शब्द खोटा होत नाही. काय नाव आहे म्हणले पतीचं? नवऱ्याचं नाव काय? म्हणे सच्चिदानंद. म्हणले सच्चिदानंद नाव आहे, मरल कसा? चला म्हटलं. गेले त्या तिरडीकडं आणि ज्ञानोबारायानं सांगितलं, सच्चिदानंदा उठा. आणि सच्चिदानंद मेलेले जिवंत केले, मेले माणूस जित उठविले, वेळ काळा ते ग्रासिले गा, माझा कैसा वासुदेव बोलतो बोल. ज्ञानोबारायानं त्यांना जिवंत केलं आणि त्याच सच्चिदानंद बाबाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानोबारायाने, पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला आणि लिहून घेतली ती सच्चिदानंद बाबाकडून. याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. कळीकाळ. साधूमध्ये ही ताकद असते बरं का. साधूनं जर ठरवलं एखाद्या माणसाला मेलेलं जिवंत करायचं तर त्याचं उदाहरण आहे. अजून उदाहरण सांगेन मी तुम्हाला, ऐका. चांगदेव तपश्चर्येला बसायचे आणि चांगदेव तपश्चर्येला बसल्याच्या नंतर जेवढे काही माणसं मरतील तेवढे त्यांच्या त्या गुफेच्या बाहेर आणून ठेवायचे. आणि चांगदेवानं तपश्चर्या झाली की त्यांच्या तपसामर्थ्यानं त्या मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करायचं. मुक्ताबाई ज्ञानोबाराय तिथून जात असताना, ऐका, मुक्ताबाईनं विचारलं, हे प्रेत इथं आणून का टाकली? तेव्हा सांगितलं की इथे एक चांगदेव म्हणून तपश्चर्या करतात आणि त्यांच्या तपसामर्थ्याने, लक्ष द्या, त्यांच्या तपसामर्थ्याने त्यांची तपश्चर्या झाली की या मेलेल्या माणसाला ते जिवंत करतात. मुक्ताबाईने सांगितलं, यांना जिवंत करायला एवढी तपश्चर्या काय करायची गरज आहे? ऐका, मुक्ताबाईने सांगितलं, चला उडा. आणि सगळे मेलेली माणसं उठून बसली. ज्ञानोबारायांचं मुक्ताबाईच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळेल. आणि मग चांगदेव बाहेर आल्यानंतर म्हटलं, अरे एवढे दिवस झाली इथं मेलं कसं काय नाही कोणी? मग सांगितलं की इथं एक छोटी मुलगी आली होती आणि तिनं मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि मग चांगदेवानं मुक्ताबाईचं शिष्यत्व पत्कारलं. काय लिहावं? हा इतिहास आहे, हे चरित्र आहे. याला म्हणतात कळीकाळ. आज ज्यांचं प्रस्थान आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. फार सुंदर योग आहे आज. विजू शेठ, राजू शेठ, काय योगायोग असावा आज. आज सगळी मंडळी भक्तिमय झालेली आहे. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळीच्या डोक्यात आनंदाचं वातावरण आहे की आज ज्ञानोबारायांचं आज तुकोबारायांचं प्रस्थान आहे. उद्या तुकोबारायांची पालखी निघणार, परवा ज्ञानोबारायांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं जाणार आणि आज भक्तिमय वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. खूप आनंदाचा दिवस आज आहे. त्या तुकोबारायाचं लक्ष देऊन ऐका. तुकोबारायांच्या जीवनामध्ये एवढा त्रास तुकोबारायानं सहन केला, पण शेवटच्या क्षणाला तुकोबारायांच्या जीवनामध्ये बघा महाराज म्हणले, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वेळ झाला पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. हा त्रास सहन होत नव्हता म्हणून तुकाराम महाराजांना साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत भानविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. अनाथ पराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. काय म्हणले तुकाराम महाराज, मी अनाथ आहे. पंचमवेद गाथा लिहिलेले स्वतःला अनाथ म्हणतात आणि 2 अभंग पाठ केले टाळ फेकून आणतात. महाराज म्हणले, मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. गावात थोडं दुसऱ्यापेक्षा बरं वागणं असलं की त्याला वाटतं मी तुकाराम महाराजाचा चुलताच आहे. बरोबर, लक्ष देऊ नका बरं का. थोडंसं बरं वागणं. आणि ज्यांना गाथा लिहिला ते म्हणले, मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका.
जगाच्या मालकाला निरोप दिला आणि महाराज काय म्हणतात बघा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आम्ही माझ्या गावाला जायचं आहे. आणि ऐकताय तुम्ही, मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबारायाने केलं. आणि हे बघा महाराज म्हणले हे शरीर घेऊन वैकुंठ गमन केला. तुकोबारायानं वैकुंठ गमन केलं. ऐकताय ना तुम्ही, हे फक्त मी परमार्थिक माणसांना सांगतोय. नास्तिकांनी हे ऐकावं हा माझा आग्रह नाही. तुम्ही डोकंच लावू नका आमच्यात, बरोबर आहे. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. आमच्या आईनं सांगितलं हा आमचा बाप आहे, याच्यावर आमचा विश्वास. कळलं माझं बोलणं. आणि ज्याला आईनं सांगितलेल्यावर विश्वास नसेल त्याला काय म्हणतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विठाला विठाला सदे वैकुंठ गमन तुकोबारायांनी केलं. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदे वैकुंठ गमन केलं. याला म्हणतात तुकाराम 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 तुकाराम
नंदूसाठी टाळ्या वाजवा. समर्थ तिकडे आहे. विठाला कळी काळ पाया पडे ज्याचे कर्जता पड. बरं आहे महाराज, अर्धा तास झाले तुम्ही आम्हाला सांगताय ज्याचे ज्याचे ज्याचे. अहो पण ज्याचे म्हणजे नेमके कोणाचे? त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात पंढरीचा म्हणू शकतो. नाही कळलं? हा माल याच दुकानात भेटतो, दुसऱ्या नाही. महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा पुसा सहाचं वाटरा जाणा. तो पंढरपूरचा राजा आहे. सरपंच गावाचा सचिन भाऊ, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा अरे बोला ना राजा. आणि देशाचा राजा कोण? बोला. पंतप्रधान? चुकीच आहे. देशाचा राजा राष्ट्रपती. पंतप्रधान हे त्याच्या नंतरचं पद आहे. भारताचं प्रथम नागरिकत्व कोणतं आहे? राष्ट्रपती. देशाचा राजा राष्ट्रपती. पण जगाचा राजा कानडा राजा. तो हा पंढरीचा राणा पुसा साच वाठरा जाणा. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दास. त्याचं चिंतन केल्यानंतर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. भगवंताच्या नामानं पाहिजे ते मिळतं बरं का. तुम्हाला जी इच्छा कराल ते देव देण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. तुम्ही म्हणसाल राजकारणात यश पाहिजे आम्हाला, ऐकताय ना? BJPला कोण यश दिलं? अहो रामानंच तारलं ना. मग बोलणं कळत. मी स्पष्ट बोलतो जे आहे ते. रामानेच तारलं ना. रामाच्या नावाचंच यश आहे ना. पुढं काय केलं त्यांनी? राम मंदिर पुढं केलं ना. सोपं आहे. ज्याला राजकारणातही सक्सेस व्हायचं त्यानं देवाला धरून व्हावं.
देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. महाराज म्हणले देव जवळ केला की जग त्याच्यावर कृपा करत असतं. भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे आणि मोक्ष देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. म्हणून चिंतिता जयासी भूक. अहो ध्रुव बाळाला 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा आशीर्वाद देवानंच दिला होता ना. आणि राजवैभव भोगायचा कंटाळा आला की मला आवाज दे, मग तुला आढळपद देईल. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. म्हणून हे त्याच्या नावाची ताकद आहे. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठासी जावे का म्हणे ज्याच्या नावे. थांबणार आहे मी आता, एकच उदाहरण सांगणार आहे. आम्हाला वैकुंठाला जायचं आहे आणि आम्हाला जेवायला जायचं, बरोबर आहे ना. महाराज म्हणले वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे ना, लक्ष देऊन ऐका, सुंदर उदाहरण सांगतो. वैकुंठ तसं एवढं सोपं नाही बरं का. आता हे माणूस मेलं की पत्रिकेवर लिहितात बरं का किरण शेठ. माणूस मेलं की पत्रिकेवर काय लिहितात, वैकुंठवासी, बरोबर आहे ना. काय लिहितात, वैकुंठवासी. मला वाचता येतं तेव्हापासून आजपर्यंत पत्रिकेवर मी नरकवासी वाचलं नाही. मग नरक नाही का कोणी जात नाही का कोणी लिहित नाही. बघा कसं आहे, माणूस मेला तर कैलासवासी, वैकुंठवासी, नाही तर स्वर्गवासी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी. मग एका 90 जर वैकुंठ भेटतं ते पावशेराचे टाळ वाजून छटागाव आणायचे कशा. कसाही माणूस मेला की वैकुंठवासी, स्वर्गवासी. बरं तुम्हाला वैकुंठात जायचं का कैलासात जायचं हे कोणाच्या हातात आहे माहिती आहे का, पत्रिका छापणाराच्या. ते छापणार म्हणतं काय लिहू, कैलासवासी, स्वर्गवासी का वैकुंठवासी. ते लिहे, बाकीचे सांगणारे म्हणतात अरे टाक काय टाकायचं तर. मग तो कैलासातही नेऊ शकतो, 2 मिनिटात तो वैकुंठातही नेऊ शकतो. एखादा म्हणला वैकुंठ नको, स्वर्गात नेतो, थांबा एडिट, पुन्हा लगेच स्वर्गात. म्हणजे तुम्हाला कुठं न्यायचं हे त्याच्या हातात आहे. लक्ष देऊन ऐका, वैकुंठ कैलास एवढी सोपी गोष्ट नाही आहे महाराज. अरे मेल्यानंतर पद्धत असते बोलायची. मी 2 ठिकाणी बोलायचं टाळतो. एक, त्या लग्नात आशीर्वाद द्यायला जात नाही. लक्ष द्या, लग्नात जातो पण आशीर्वाद द्यायला मी बोलत नाही. कारण माझा अनुभव असा आहे, आजपर्यंत कुणाचाच आशीर्वाद खरा ठरला नाही. हा लग्न करणाऱ्याचा अनुभव आहे. तुम्ही हुशार लोक आहात बरं का. आजपर्यंत कुणाचाच आशीर्वाद लागू झाला नाही. बरं आशीर्वाद देणारा घरी भांडण करून आलेला असतो आणि मग लग्नात आशीर्वाद द्यायला उभा राहतो. बरं लग्नात आशीर्वाद न देण्याचं दुसरं एक कारण आहे, पहिलेच लग्न काढलेल्या वेळेपेक्षा 3-3 तास लेट असतात. लोक कंटाळून गेलेले असतात बसून, लेकरं रडतात, कुणालाही वाटतं हे लवकर व्हावं. आणि मग आपण आशीर्वाद द्यायला लागले की खालचे लोक शिव्या देतात. ते ऐकू येत नाही, हे आपलं भाग्य आहे. खालची लोक शिव्या द्यायला सुरुवात करतात. मग तिथं एक मी टाळतो ते आशीर्वाद द्यायचं, बरोबर आहे. लग्नातला सर्वात मोठा आशीर्वाद सांगू तुम्हाला, लग्न काढलेल्या वेळेत लागावं याच्यापेक्षा मोठा आशीर्वादच नाही. लग्नाला आलेला गरीबातला गरीब सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल, अरे वेळेत लग्न लावलं ह्या माणसाने, वेळेत लग्न. आणि जेवढा वेळ कराल तेवढ्या तुम्हाला शाप लागल्याशिवाय राहणार नाही. कारण बसलेले शापच देतात ना, किती वेळ किती वेळ किती वेळ, ही त्याचे तळतळाट आपल्याला लागत राहील. त्याच्यामुळे काढलेल्या वेळेत लग्न लागावं याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही. वय आबा लग्नात एक बोलत नाही आणि कीर्तनात मोबाईल काढत नाही, आपलं ते हे. लग्नात एक बोलत नाही आणि मेल्यावर एक ते बोलत नाही. मी तुमच्या इकडं जसं 10व्याला श्रद्धांजली असतात ना, तसं आमच्या भागात ते राखेचा कार्यक्रम मोठा असतो. मग तिथं तुमच्या इकडे जसं जास्त माणसं बोलतात, आमच्या इकडे 2-3 माणसं महत्त्वाची बोलतात की परिवारातली माहिती द्यावी आणि एखाद्याने बोलावं, अशी पद्धत असते. मग तिथं बोलताना सगळं खोटंच बोलावं लागतं. तो कसा वागला आणि कसा मेला हे गावाला सांगायला जमतच नाही. मग तो कसा जरी वागलात म्हणावं लागतं. यांना जाऊन 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. जी काय गावाची वाट लावायची ती यांनी सोडून दुसऱ्यांनी लावली नाही, पण आता इथं सांगता येणार नाही, बरोबर आहे. यांनी घेतलेले पैसे कधीच कुणाची माघारी दिले, यांना सप्त्याची वर्गणी कबूल केलेली दिली जाईल, पण असं बोलता येणार नाही. मग म्हणावं लागेल मन मिळावू स्वभाव. यांच्या गाव जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली म्हणतात. मी काय अजून पाहिली नाही होती पोकळी. एक पोकळी निर्माण झाली म्हणतात, नाही तर दरी पडली म्हणतात, बरोबर आहे ना. ऐका,
काही नाही. जो श्रद्धांजलीला उभा राहतो तो पत्रिकेतलं नाव वाचून सांगतो, एवढं त्याला दुःख आहे. माझं बोलणं जाणकाराला कळलं असेल, बरोबर आहे ना. मग हे वैकुंठ आणि पुन्हा बोलून बोलून झालं की म्हणतात भगवंताने यांना आपल्या पायाजवळ जागा द्यावी. देवाचा मेवना आहे का? अरे देवाचे पाय तिच्या बायकोला लवकर मिळत नाही. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुले. एवढी सोपी गोष्ट आहे का देवाचे पाय मिळणे? एवढ्या वर्षे झाले परमार्थ करतो, स्वप्नात देव येत नाही लवकर. एवढी सोपी गोष्ट आहे महाराज. तपेविन दैवत आणि दिल्याविन तपाशिवाय दैवत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. ऐका, लक्ष द्या. वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नाश जीवाभाव. वैकुंठाला जायचं असेल ना, तपाचं सायास करावं लागतं. एवढी सोपी गोष्ट नाही वैकुंठ, एवढी सोपी गोष्ट नाही आहे. पण महाराज म्हणले हे दुर्लभ वैकुंठ जर तुम्हाला सहज मिळवायचं असेल तर तुम्ही त्याचं नाव घ्या. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे, लक्ष देऊन ऐका. दोघं भाऊ होते. कीर्तन आवडायचं पवार गुरुजी, आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही, असं असतंच ना. क्वचित दोघं भाऊ असे असतात, राजेश सारखे आणि विजयदादा सारखे, ते बापाचं श्राद्ध 32 वर्ष आनंदानं करतात. क्वचित पोरं असे असतात, नाही तर बापाची तेरवी न करणारे पोरं मी तुम्हाला कितीही दाखवेल. बापाच्या अंत्यविधीला न आलेली पोरं बी दाखवेल. बापाला मायला वृद्धाश्रमात ठेवणारी पोरं सुद्धा तुम्हाला मी दाखवेल. 32 वर्ष एवढ्याच आनंदानं आपल्या बापाच्या आठवणीत कार्यक्रम करावा. दोघंही भाऊ तेवढेच प्रेमळ. एवढं सगळं असताना त्याचा तिळमात्र अभिमान नाही बरं का. मी दोघांकडे पाहिलं. तुम्ही म्हणसाल पहिल्याच भेटीच का? आम्हाला माणसं ओळखण्याची ताकद आहे. पहिल्या भेटीतच आम्ही माणसं ओळखतो बरं का. अतिशय त्या विजू भाऊचा तर एवढा गोड स्वभाव आहे की एवढं मोठं पद जीवनात असताना त्याचा थोडा सुद्धा मद नाही, हे महत्वाचं आहे. विठाला एका भावाला भजन कीर्तन आवडायचं, दुसऱ्या भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असंच आहे ना. ऐकताय ना, रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं. मी इतिहास सांगेल तुम्हाला. आजही काही रावणाला राम जमत नाही. आजही काही रावणाला रामाचं नाव जमत नाही. मग असे रावण राजकारणातही आहेत, समाजातही आहेत, महाराष्ट्रातही आहेत. बरं, मुसलमानाला अल्ला जमतो, ख्रिश्चनाला येशू जमतात. आता मी स्पेनला गेलो तर पहिल्यांदा आम्हाला त्या स्पेनला गेल्यानंतर त्यांनी काहीच दाखवलं नाही, त्यांची चर्च दाखवली. म्हणजे विदेशात जरी गेले तर त्यांचं देवाचं ठिकाण पहिलं दाखवलं. चर्च म्हणजे त्यांचा देवच आहे ना. ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, मुसलमानाला अल्ला मान्य आहे. ते आमचे समीर शेख आलेत, कात्रजवरून कीर्तनाला आले, देत बसलेले टू व्हीलरवर. आणि त्यांचं कौतुक सांगेन मी तुम्हाला. त्यांच्या गावाच्या सप्ताहामध्ये एका महाराजाचं पहिलं सौजन्य त्या माणसाकडं असतं आणि गावाची एक पंगतही तो माणूस करतो बरं का. तिथं बसलेले आहेत. लक्षात ठेवा, मुसलमानाला अल्ला मान्य आहे, ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे. हिंदू कन्फ्यूज आहेत, देव आहे का नाही, देव आहे का नाही या निर्णयापर्यंत अजून हे कन्फ्युजन हिंदूतच आहे बरं का, बाकी दुसरीकडे नाही. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं, पण ऐका, भाऊ बिभीषण रामाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. हिरण्यकश्यपूला देवाचं नाव जमत नव्हतं, पण त्यांचे मुलगा प्रल्हाद देवाचं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नव्हतं. कधी कधी बघा, नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, कधी बायको असली तर नवरा नसतो. कधी बायको भजन करून घरी गेली की नवरा म्हणतो, हां आली आमची संतीन. बरोबर आहे ना. आवडत नाही. काही माणसाला देव आवडत नाही तर काही बायाला. हे जुळून येणं फार अवघड आहे. सप्ताह गावात सुरू झाला. आता मोईचा सप्ताह गाजलेला आहे, तुम्ही तेवढ्याच आनंदाने करा. गावात सप्ताह सुरू झाला का सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काही ना ते हँडेल पाहिले की असं धरतात, 3 दिवस झोपू देत नाहीत रे, ही चर्चा होती. लक्षात ठेवा, काहीला भजन कीर्तन आवडतं तर काहीला आवडत नाही. आता एवढी मोठी श्रद्धेने वारी जरी चालली तर या टायमाला तुम्हाला वारीच्या विरोधातले लेख वाचायला मिळतील. कोणी म्हणतं घाण करतात हे लोक, बरोबर आहे ना. कोणी म्हणतं या लोकांची एवढी घाण होती. कोणी म्हणतं एवढेच लोक जर रोज एका शेततळ्यावर नेले तर काय कल्पना सुचतील लोकांना माहीत नाही मला बरं का. वारीच्या सुद्धा विरोधात बोलणारी लोक आहेत, आज आहेत. हा, काही म्हणतात ते टाइमपास या लोकांचा. तुम्हाला काय समजायचं ते समजा. ज्याची जी श्रद्धा आहे तो करायला मागं हटणार नाही. आवडत नाही. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि दुसऱ्या भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं. पण असं आहे ना,
एक दिवस पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले. घडलेली घटना आहे. पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले. अखंडानंद सरस्वती महाराजाच्या नाम महिमा नावाच्या ग्रंथातली ही घटना आहे. पंजाबचे साधू घरी आल्यानंतर ह्या मोठ्या भावानं त्या महाराजाकडे खंत व्यक्त केली. म्हणजे महाराज, माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले, मी 2 नाही 4 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. आता हे महाराज 4 दिवस घरी राहिले, पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले, आता तो घरीच यायला तयार नाही तर त्याला भजन करायला कसं सांगू? मग एक युक्ती करा म्हणे, महाराज गेले अशी चर्चा करा, मग तो घरी येईल. महाराज गेले अशी चर्चा केली आणि मग तो घरी आला. महाराज दरवाजाच्या मागे लपून बसले. तो घरात आला की महाराजांच्या दंडाला धरला. तो म्हणे, ओ सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. तो महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. महाराज तो म्हणे, मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझ्या दंडाला सोडत नाही. मी वृंदावनला राहायला होतो तेव्हा जेवायच्या अगोदर 3 तास भजन करावं लागायचं. आणि जो 3 तास भजनाला आहे त्याला जेवायला मिळायचं त्या फोगला आश्रममध्ये, बरं का. अगोदर 3 तास सत्संग करावा लागायचा आणि मग जीव घालायचे त्या आश्रमात. तसं म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी राम म्हणणार नाही. काय म्हणला? मी राम म्हणणार नाही. राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. महाराज म्हणले, माझं काम झालं, हे राम नाम तुझ्याकडे जपून ठेव. मागच्या पावसाळ्या अधिवेशनात अबू आदमीनं सांगितलं, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अध्यक्ष महोदय, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगायला 3दा बोंबललास की. तसं हे म्हणे, मी राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेलं. महाराज म्हणले, माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, याचं मोल करू नको, कोणत्याही हालतीमध्ये याचं मोल करू नको. आणि ऐका, काही दिवसानंतर त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. रवी गुरुजी, जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. जसं खाली जय जय वकिले आरोपी आहे तसं वरही जय जय वकिले आरोपी आहे. वरचा जय जय यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपल्याला त्या कटघऱ्यामध्ये उभं केल्या जाईल आणि आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब होईल. यमराज म्हणेल त्या चित्रगुप्ताला, सांगा याने खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो, यस करा. तमाशाला जात होता का? तोच ठेवत होता, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही, याच्यातलीच दाबत होता, डबल फुल्ली आणा. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. म्हणतात, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपली सगळ्याची खातेवही ती द्या, आपण खाली काय काय केलं. चित्रगुप्ताला विचारलं, चला याची खातेवही काढा, पाप किती पुण्य किती काय काय केलं. चित्रगुप्तानं सांगितलं, याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही म्हणे. याच्या जीवनात सगळं पाप आहे, फक्त नकळत याच्या मुखातून एकदा रामनाम आलेला आहे. एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे, बाकी याच्या जीवनात पाप आहे. लक्ष देऊ नाही का बरं का. म्हणजे यानं फक्त राम नामाचं अकाउंट उघडलं, नंतर इनकमिंग नाही आउट गोईंग नाही. मोदीच्या पैशासाठी खातं काढलं जनधन, पुन्हा त्या खात्यात याला दुसरं काही काम. एकदा रामनाम घेतलं म्हणे याला दुसरं काय नाही, बाकी सगळं याच्या जीवनात पाप आहे. यमराजाने विचारलं, एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात पाप आहे. तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? तो म्हणे, ते एकदा नाव घेतलेलं आहे ना, त्याला वाटतं तर एकदा नाव घेतल्यावर किती पुण्य होणार आहे. एकदा घातली पंगत आणि आयुष्यभर बसला सांगत असं म्हणल्यासारखं. एकदा नाम घेतल्यानं काय पुण्य मिळणार आहे? ते म्हणे, ते एका नामाचं पुण्य आहे ना, ते पहिल्यांदा द्या, बाकीचं आपलं आपण पाहत बसू. आता एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला काय देऊ? यमराजाला प्रश्न पडला. माझ्या प्रमाणानं मी सांगेन तुम्हाला. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे काय? त्याच्या नावाची ताकद आहे महाराज. त्याच्या नावाच्या ताकदीनं लोकांनी आम्हाला भारतातून दुबईला नेलं, ही त्याच्या नावाची ताकद आहे. त्याच नावाच्या ताकदीनं मी आता युरोपची यात्रा करून आलो, ही त्याच्याच नावाची ताकद आहे ना.
अहो एका माणसाने आपल्याला घेऊन जाणं हे भजनामुळं नाही तर कशामुळे आहे? नावाची ताकद आहे भगवंताच्या नामात. म्हणले एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, पण याचं काय फळ द्यावं हे मला सांगता येणार नाही. म्हणले मग चला म्हणे आता आपल्याला कळलं ना, मग आपण याला घेऊन जाऊ. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा इंद्र आणि महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. अहो सध्या देवेंद्र बरोबर आहे ना, याला इंद्राकडे घेऊन जाऊ म्हणले. इंद्राकडे घेऊन गेले. ऐका म्हणले यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? इंद्र म्हणे मी नामधारी खुर्चीचा मालक आहे, देवाच्या नावाचं फळ देण्याचा ताकद माझ्यात नाही. मग पुण्याची पाहुटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका, क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. माझ्या हातात नाही म्हणे, मी नामधारी खुर्चीचा मालक आहे. म्हणले आता काय करायचं? म्हणजे एक काम करू, ज्यानं जग निर्माण केलं त्याच्याकडे घेऊन जाऊ. आणि ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. ब्रह्मदेवाला म्हणले तुम्ही जग निर्माण करणारे आहात ना, यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं? ब्रह्मदेवानं सांगितलं मी जग निर्माण करणार आहे, मला ज्यांनी निर्माण केलं त्याच्या नावाची ताकद सांगण्याचा माझा अधिकार नाही. पक्षवाढीचं काम माझ्याकडे, तिकीट वाटपाचं नाही. बरोबर आहे ना? म्हणले हे मला सांगता येणार नाही. म्हणले मग आता काय करायचं? ब्रह्मदेवालाही कळलं नाही. म्हणले आता काय करायचं? म्हणले एक काम करू, आता जे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतो त्या भगवान शंकराकडे घेऊन जाऊ. भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. भगवान शंकराकडे घेऊन गेले. कोण? यमराज, एकदा रामनाम घेतलेला इंद्र आणि ब्रह्मदेव. भगवान शंकराकडे गेले. म्हणले याने एकदा रामनाम घेतले, याला फळ काय द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो, फळाच्या इच्छेनं नाही. त्या नामाची ताकद मला सांगता येणार नाही. म्हणले आता काय करायचं सांगा? म्हणे आता ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. आता हे एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं. अर म्हणे चौघायला मेळ लागला नाही, म्हणजे याच्यात काहीतरी ताकद आहे. आता हे एकदा रामनाम घेतलं, याच्यात पावर आली. तो म्हणे ओ सकाळपासून पाहतो इकडून तिकडं तिकडून इकडं शांताप आहे, नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. एक नाम घेतल्याची ताकद काय तुम्हाला सांगता येत नाही, काय तुम्हाला देव म्हणावं का? म्हणले बाबा हे नाव साध्याचं नाही, आपल्याला हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. तो म्हणे तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. आता काय म्हणले? तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. अरे म्हणले बाबा जगाचा मालक आहे तो, आपल्याला तिकडं जावं लागेल. तो म्हणे मी आता चालू शकत नाही, मी आता चालू शकत नाही. म्हणले मग आता काय करायचं? म्हणले मग पालखीत बसतो का? पालखीत बसतो म्हणे. मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पालखीत बसला आणि पालखी निघाली कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याचं नाव आहे त्याच्याकडं पालखी निघाली. ऐकायला लक्ष द्या. आता समोरून पालखी आलेली पाहिली भगवंतानं. भगवंत सिंहासनावर बसले होते आणि पुढून आलेली पालखी पाहिली. भगवंतानं विचार केला खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. खांदेकरी जर एवढे जबरदस्त आहे तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. आणि भगवंत म्हणले आता आपण इथं बसणं बरोबर, एवढे मोठे माणसं जर आपल्याकडं पालखी घेऊन चालत येत असेल तर आपण 4 पावलं पुढे गेलं पाहिजे. आणि भगवंत उठले आणि आडवे पालखीकडे निघाले. भगवंत आडवे पालखीकडे उठून निघाले की ह्या चौघांनं पाहिलं. अरे म्हणे याला तर आपण लहान समजत होतो आणि याला पाहिल्यावर तर देव उठून यायला लागला. आणि देवाला वाटलं यायनं पालखी खांद्यावर घेतली म्हणजे हा बसलेला किती तपस्वी असला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. भगवंत आडवे पालखीला गेले आणि त्याच्या हाताला धरलं आणि आणून आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं? ते म्हणले आता विचारायला शिल्लक काय राहिलं. अहो म्हणले कशासाठी येणं केलं आणि याला खांद्यावर घेऊन आली हे कोण आहे? म्हणे याचंच मॅटर होतं, याचंच मॅटर होतं म्हणे, याची फाईल होती, याचंच मॅटर होतं म्हणे. अहो याच्यासाठीच तुमच्याकडे घेऊन आलो. म्हणे मग हे कोण आहे याला खांद्यावर घेऊन आले? अहो म्हणे यानं एकदा रामनाम घेतलं, याचं फळ काय द्यावं हे आम्हाला कळना, म्हणून तुमचं नाव तुमच्याकडे घेऊन येत होतो. पण आतून याला फळ देता करी काय? आमच्या मराठवाडी भाषेत सांगायचं झालं तर हे आमच्या बोकांडी बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. हे आमच्या खांद्यावर बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. अजून याला फळ मिळायला तरी काय पाहिजे? आमच्या पक्षात राहून मुख्यमंत्री झाला, अजून याला फळ मिळायला तरी, अजून याला फळ तरी काय मिळायला पाहिजे? म्हणजे मग आता वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या
म्हणले तुझ्या पुण्याचं फळ तुला मिळालं, आता पापाचं फळ भोगायला चल. भगवंत म्हणले आता त्याला कुठंच नेऊ नका. जो एकदा माझ्या वैकुंठात आला त्याला जर पुन्हा नरकात टाकलं तर माझं भजन कोण करेल. आता इथून कुठंच जाणार नाही, हा माझ्याच लोकात राहणार. ही भगवंताच्या नावाची ताकद आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फळी पाशाला पाला फळी पाशाला नाम तुझे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे नाम तुझे रे नाम तुझे नारायणा कोणी पाशाला नाम तुझे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. ही भगवंताच्या नावाची ताकद आहे. म्हणून ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे तेच नाम एकदा टाळी वाजून सर्वांनी रखुमाई जय जय रखुमाई
जळतं त्याला कळतं. तुम्हाला काय ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पडे. सगळं एवढं उत्साहाने आपण ही मंडळी आहे. मोईकरांचा एक वेगळा उत्साह आहे बरं का. आणि या गावकऱ्यामध्ये परमार्थाविषयी खूप जिव्हाळा आहे. आणि अजून सांगेन मी, ही माणसं एकनिष्ठ खूप आहेत. कितीतरी वर्ष झाली मी ह्या गावामध्ये येतो, पण एवढ्या अनेकदा येऊन सुद्धा यांच्या अंतकरणातलं प्रेम कमी झालं नाही. यांच्या हे आबा किती वर्ष झाली हे जपता तुम्ही मंडळी. मी तुम्हाला खरं बोलू, आज मी यावं ही परिस्थितीच नाही आहे. त्याचं कारण तशी आनंदाची बातमी आहे आणि मी हजर नाही याचं दुःखही आहे. कारण आज मला मुलगा झाला. आता हे कीर्तन विसरणार नाही मी विजू भाऊ, हे कीर्तन विसरणार नाही मी आता. हा पेढे तुमच्या पैशाने तुम्ही खा, बरोबर आहे. मग पोरग मला झालं खर्च मीच करू का? हा तुम्ही मला आता अंगठ्या घालायला पाहिजे 2-3 जणांनी, किंवा अभिनंदन महाराज तुमचं दक्षिणा द्यायला पाहिजे, बरोबर आहे. मग त्याचं सुख वाटेल ना की पोरग चांगलं लागलं भाऊ आपल्याला, बरोबर आहे ना. मग मंडळीने काल मला खूप विनंती केली. आजची तारीख होती दिलेली, म्हटले महाराज तुम्ही थांबा आज. आणि संसारिक कीर्तनकार जरी असलो तर संसारिकच आहे ना, पण संसारापेक्षा आम्ही परमार्थाला महत्त्व देतो हे आजच्यावरून सिद्ध होते. म्हटले काहीतरी करा. मग मी फोनच कुणाला केला नाही, कारण मला माहिती होतं की आजचा कार्यक्रम कोणत्या सिच्युएशनमध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे. म्हटलं मी येणार आहे तर 400 किलोमीटरहून साऊंड मागवलेला आहे. या कार्यक्रमाच्यासाठी जिव्हाळा चॅनल अमोल दादांना सांगितलेलं आहे. विजू भाऊ बरं का, किरण शेठ, माझी हिंमत नाही झाली तुम्हाला हे सांगायची, नाही तर आज मी खऱ्या अर्थानं हजर पाहिजे होतो ना तिथे. कारण एवढं मोठं, कारण पत्नीला एक धीर आहे, ती म्हणते आयुष्यभर कीर्तनच करायचे तुम्हाला. जसं तानाजी मालुसरेची पत्नीनं सांगितलं होतं आयुष्यभर लढायाच करायच्या आहे, पण रायबाच्या लग्नाला तर थांबा. पण तानाजी मालुसरेचं माझं एकच ध्येय होतं, आधी लगीन कोंडाने. मग मी तिला म्हटलं अगं नाही बोलू शकत मी त्यांना. अहो म्हटले त्यांना सांगा ना तुम्ही जे आहे सिच्युएशन ही सांगा. अगं म्हटलं सांगू तरी कसं, मला माहीत आहे त्यांनी काय काय तयारी केलेली आहे, कसं कसं आयोजन केलेलं आहे, काय सांगू मी त्यांना. पण ठीक आहे, ती समजूतदार आहे म्हणून आम्ही फिरू शकतो. कारण ही सोपी गोष्ट नाही बरं महाराज, एवढी सोपी गोष्ट समजू नका. या सगळ्यांना अनुभव आल्या ना आठवणी आल्या, त्या नाही हजर राहिल्यावर काय काय भोगावं लागतं. पण आम्ही परमार्थ करणार म्हणून विजू शेठ हे एवढी आज मी इथं आहे. पण छान आहे, आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांच्या जीवनात मुलगा झाल्यानंतर एक बापाचा आनंद काही वेगळा असतो, नाच तो आनंद आहे. आज किती मोठे सुख एकत्र आले. मी विदेशातून आल्यानंतर हे पहिलंच कीर्तन आहे. आज तुकोबारायांचं प्रस्थान नाही आहे. आज एवढी आनंदाची बातमी मला कळालेली आहे. आणि गेली 32 वर्षे झाले वडिलांची आठवण यांनी अजून सोडलेली नाही, लक्षात ठेवा. पण आज हे एक परिवार खूप मोठा आनंदानं हा कार्यक्रम आयोजित करतो. आज बाबाने अतिशय शून्यातून थोडा आवाज द्या, बाजीरावाने अतिशय शून्यातून आपलं विश्व उभं केलेलं आहे. एक कोर्स करत असताना त्या काळी स्वतःच्या कंपन्या टाकण्याची डेअरिंग, एवढे झोक नाही महाराज. कंपनी टाकणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. MIDCमध्ये पिंपरी चिंचवडला 2 कंपन्या टाकल्या आणि त्याच्यातून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. आणि सगळ्यात पहिलं क्रेशर, खडी क्रेशर त्यांनी आपल्या गावामध्ये जर कोणी आणलं असेल
बाजीराव उर्फ त्यांना भाऊ म्हणायचे ना, भाऊंनी आपल्या या गावामध्ये चालू केलेलं आहे. आणि ऐका, पत्नीनं म्हणजे अलकाताईनं मलाही परिस्थिती आठवते की माझ्या आईनं सुद्धा 10 रुपयावर दिवसभर लोकांचं काम केलेलं आहे. मला गरिबीची जाण आहे, कारण अवघं 2 एकर जमीन घरी, काम केल्याशिवाय घर चालायचं नाही ना महाराज. आज आपण खर्च करतो, आपले आईवडील आपल्यावर रागवतात, आपल्याला वाटतं आहे तर खर्चावं, पण आमची आई म्हणते महाराज एवढं जरी आलं ना तर असं करू नये म्हणते. म्हटलं आई अगं आपल्या भाग्याने मिळालं आता तर आपण खर्चायला पाहिजे. आम्ही खूप कष्टात दिवस काढले म्हणतात. पण आजही अलकाताईनं 20 रुपयावर लोकांच्या शेतामध्ये काम केलं. तुम्हाला ह्या कंपन्या MIDCच्या हा आता एक 15-20 वर्षाचा काळ आहे, फार मोठा काळ नाही हा. 15-20 वर्षामध्ये मी तर म्हणतो ह्या जमिनीमध्ये खायला जेवढं लागतं तेवढंच उत्पन्न होत असावं. ही जमीन खऱ्या अर्थानं आपल्याला जगण्यासाठी होती. पण आज काय तुमच्यावर ज्ञानोबारायांची कृपा असावी, काय तुकोबारायांची कृपा असावी की आज या जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे महाराज, सोन्याचा भाव. आणि ज्यांच्या बापानं थोडी थोडी जमीन जमवून ठेवली ना, त्या पोरांना आज त्या जमिनीची किंमत कळत असेल की त्या काळी जर आमच्या वडिलांनी ही जमीन सांभाळली नसती तर आज आम्ही फॉर्च्युनर लँड क्रुझरमध्ये फिरलो नसतो. आज तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्याने जरी फिरत असले ना, हे उपकार तुमच्या मायबापाचे आहेत. तुम्ही म्हणसाल या कंपन्या आल्यात म्हणून झालं, कंपनी टाकायला जागा तुमच्या बापानं दिली ना म्हणून हे झालं. जर बापांनी जमीनच ठेवली नसती तर कंपनी भाड्यानं देण्यासाठी जागा कुठं द्यायची होती. आज सचिन शेटकर मी सकाळी पाहिलं, 6 एकरामध्ये कंपनी आली, 6 एकरामध्ये त्यांनी कंपनी बांधून दिली. महिन्याला जवळपास 40 लाखाचं भाडं त्या कंपनीचं येतं आहे. पण 6 एकर जमीन वडिलांनी कमवून ठेवली होती म्हणूनच ते शक्य झालं ना. पण माझी विनंती आहे की आपल्या मायबापाची किंमत आपण कशानं चुकू शकत नाही. खऱ्या अर्थानं आज विजू शेठ अण्णासाहेब बँकेचे संचालक आहेत, भाऊ उद्योजक आहेत. पण एवढं काही वैभव जर मिळालं असेल तर ही सगळी भाऊंची म्हणजे बाजीराव गवारी पाटलांची कृपा आहे. त्यांच्यामुळं वडिलामुळं हे सगळं या ठिकाणी भेटलेलं आहे. मी सांगेन बघा तुम्हाला, आपल्या जीवनातला खरा हिरो जर कोण असेल तर आपला बाप असतो, आपली माय असते. मग आपला खरा हिरो आपली माय, आपला बाप आहे. म्हणून आणि आईचा तर एवढा प्रेमळ स्वभाव आहे. तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसा कळला? एका मिनिटात कळतो. भाताची परीक्षा शेतावरून होत असते ना. आम्ही फोटो जेव्हा घरात काढत होतो ना किरण शेठ, तेव्हा काही म्हटले 2 सुना, हां हे व्यंकटेश महाराजच म्हटले, 2 सुना आणि सासूंचा फोटो घ्या. तेव्हा अलकाईनं केलेली क्रिया सांगतो मी तुम्हाला. त्यांच्या आणखी 2-3 सुना बाजूला उभ्या होत्या. त्यांनी सांगितलं नाही नाही त्या पण माझ्याच सुना आहेत, त्यांना बी इकडे येऊ द्या. मग एवढ्यावरून कळतं की ही आपल्या माणसाबद्दल किती जिव्हाळा आईच्या अंतकरणात. आणि जुन्या माणसामध्ये जिव्हाळा खूप होता. पहिले रस्ते साधी होती, माणसं साधी होती. आता रस्ते डांबरी झाली, माणसं डांबरट झाली. बरोबर आहे ना. साधी माणसं होती पण उच्च विचार, कमी शिकलेली माणसं होती हो पण संस्कारित माणसं होती. प्रेम खूप होतं लोकांकडं, जिव्हाळा खूप होता. आणि तो अलकाईकडं आहे. आणि दोनही पोरांना ते संस्कार दिलेले आहेत. आज घरात अपंग मुलगी असताना त्यांनी मला सांगितलं की हे सगळं जे मिळालं असेल ह्या मुलीच्या पायाच्या आशीर्वादाने मिळालं, म्हणून आम्ही तिला खूप सांभाळतो. नाही तर कितीतरी अपंग विद्यालये आहेत आणि मूकबधीर शाळा आहेत. लोकांनी आपण जन्माला घातलेली मुलकं त्या शाळेमध्ये नेऊन टाकलेली आहे, हे अनुभव आहेत. पण आज त्यांनी त्या मुलीला सुद्धा फोटो काढण्यासाठी आणलं. या परिवाराबद्दल किती जरी बोललं तरी कमी आहे. मला अजून एक सांगायचं, मी वर्ष श्राद्धाचे कीर्तनं महिन्यातून 20 तरी करतो विजू शेट्टी. पण फार तर प्रथम नाही तर द्वितीय, प्रथम नाही तर द्वितीय, म्हणजे पहिलं वर्ष लय आवड असली तर दुसरं नाही तर तिसरं. पण 32 वर्ष आपल्या वडिलाच्या आठवणीत एवढा कार्यक्रम आपण करता, ही तुमच्या वडिलांना दिलेल्या संस्काराची पावती आहे. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. महाराज म्हणले माणसानं शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं आणि सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं. जीवनात संस्कारासारखी श्रीमंती दुसरी नाही हा. म्हणून ही
कार असून फायदा नाही, कार कीर्तनाला घेऊन येणारी असावी, हे संस्कार सुद्धा असणं गरजेचे आहे. म्हणून आज खऱ्या अर्थानं तुम्ही एवढी मंडळी जी इथं आली ती माझं कीर्तन ऐकण्यासाठी आलीच नाही हे मी गॅरंटीनं सांगेन. कारण माझं कीर्तन टी व्हीला चालू आहे कालपासून, तुम्ही आजही संध्याकाळी ऐकू शकता. तुमच्या हातात साधन आहे मोबाईल, तुम्ही त्याच्यावरही ऐकू शकता. लोकांनी पत्रिका पाहिली की यूट्यूबला महाराज सर्च करतात आणि इथं बोलणारं महाराज अगोदर खाली बोलून बसतात. हे कीर्तन ऐकण्यासाठी एवढा समाज इथं आलेला नाही, हा गवारे कुटुंबावर प्रेम करणारा समाज आज इथं आलेला आहे महाराज. श्राद्ध म्हणलं की एवढी पब्लिक पुणे जिल्ह्यात जुळणं विजूशेठ एवढी सोपी गोष्ट नाही. हे तुमच्या साध्या राहणीचं गोड स्वभावाची पावती आहे. नाही तर हे माणसं काही सोपे आहे महाराज. इथं बसलेल्या माणसांना मिनटाच्या वेळेला किंमत आहे. मला जाण आहे त्या गोष्टीची. आज लोकांना किती घाईची जाण आहे, पण हे सगळं सोडून आज आपला वेळ आपल्याला गवारे कुटुंबाला द्यायचा आहे. आणि हे झालं की सगळे देहूकडं काही प्रस्थान करणार आहेत. बऱ्याचशा मंडळीला आता देहूला जायचं आहे, आम्हालाही प्रस्थानला देहूला जायचं आहे. म्हणून जास्तीचा वेळ न घेता मला जेवढा वेळ दिला होता आयोजकांनी त्याच्यात अजून 4 मिनटं कमी येतात. तुम्ही म्हणसाल एवढ्या वेळ कसं काय चाललं, ते ठेवणाराला विचारा. त्यांनी मला जो वेळ दिला त्या वेळेच्या पुढं मी 1 मिनिटही जाणार नाही. पण जाता जाता एवढंच सांगेल की आज बापाचं छत्र त्यांच्या जीवनातलं नाहीसं झालं. आज बाजीराव पाटलांना इथं श्रद्धांजली बरीचशी मंडळी देणार आहे. खरी श्रद्धांजली मी तुम्हाला सांगतो कोणती आहे. ज्यांचे आई वडील आपल्यापासून वेगळं राहतात त्यांनी संध्याकाळपर्यंत घरी घेऊन येणं हीच खरी श्रद्धांजली आहे. याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली बाजीराव पाटलांना नाही आहे. आणि ही श्रद्धांजली त्यानं दिली त्या बाजीराव पाटलाला आणि देवाला किती आनंद होईल हे आपण शब्दात सांगू शकत नाही. आणि अजून एक कठोर होऊन बोलतो, माझा स्वभाव नाही तो, पण तरी पण बोलतो. ज्याचे मायबाप जवळ नाही त्यानं श्रद्धांजलीचा माईक कुठंच हातात घेऊ नये. ज्याला मायबाप आपल्या जवळ नाही सांभाळत नाही त्याला श्रद्धांजली देण्याचा अधिकारच नाही. जो मायबापाबद्दल कीर्तनकार बोलतो आणि त्याचे मायबाप जवळ नसतील तर त्याला ते बोलण्याचा अधिकार नाही. मी माझ्या वडिलाचा खूप मोठा कार्यक्रम केला. मला माहीत होतं आज सगळं काही आहे पण बाजीराव पाटील नाही ना. आज सगळं काही आहे कार्यक्रमात पण बाजीराव पाटील आहेत का. म्हणून माझे आई वडील असताना मी त्यांचा 22 जानेवारीला तुम्ही यूट्यूबला पाहू शकता एवढा मोठा पूजन सोहळा आयोजित केला की 10-15 आमदार, 200 ते 300 महाराज, ते बी नामवंत, जे 7 दिवस आपल्याला मिळत नाही ते एका दिवशी हजर होते. आणि जवळपास 25 ते 30 हजार समाज. आणि एवढ्यामध्ये मी माझ्या आईचा आणि वडिलाचं पूजन सोहळा केला. मला माहिती होतं गेल्यानंतर आपण किती जरी मोठं श्राद्ध केलं तर ते असणार आहेत का. याला फाटा दिला थोडा. म्हणून माझी विनंती आहे, तुमच्या नेत्याचा वाढदिवस तुम्ही करता का नाही. आपल्या बापाचा बी एकदा गावात वाढदिवस करा. आपल्या मायचा सुद्धा एक दिवस बॅनर गावात लावा ना. आई जन्मदिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा, बाबा जन्मदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अहो कौतुक वाटेल त्या लोकांना. आपलं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं आयुष्य सुद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एकच सांगेल, या कुटुंबाला दिलेली जे आशीर्वाद भगवंताने आहेत हे कुटुंब असं मोठं होत राहू ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, आईचा मावळला स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ,
कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले घाटाचे पास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू ग चंद्राची बोर शीतल तुझी छाया हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल आई आई देवापाशी मी ग आई तुला जगा मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आपल्या जीवनाला आकार देणारे मायबाप असतात. आज लाखो लोक पंढरपूरला जाणार आहेत. कुणाच्या भेटीला? पांडुरंगाच्या. पण पांडुरंग का उभा आहे? पांडुरंग का उभा आहे? पुंडलिकामुळं. पण पुंडलिकानं असं काय केलं होतं? मायबापाची सेवा. मग ज्याला पंढरपूरला येता येत नाही त्यानं काय करायचं? मायबापाचं दर्शन घ्यायचं. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. मायबापाचं दर्शन का घ्यायचं? तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे. आपल्या मायबाप आपल्या चालतं बोलतं दैवत आहे. पण आपण त्या आईवडिलाला जाणून घ्यावं एवढीच इच्छा आहे. पुन्हा एकदा आज हा एवढा सुंदर कार्यक्रम या परिवारानं ठेवला. कुणाला जर वर्ष श्राद्ध करायचं असेल आणि कशा पद्धतीचं नियोजन असावं तर आज शिकण्यासारखं आहे महाराज. त्याच गोष्टीची कमतरता विजू शेठ आणि राजू शेठनं ठेवली नाही. मोईच्या सप्त्यात ज्या गोष्टी असतात त्याच गोष्टी एका दिवसासाठी उपलब्ध केल्या. आणि मला वाटलं होतं गवारी शेठ बरं का विजू शेठ, पाऊस आल्यावर मला वाटलं फारशी लोक येणार नाही. पण माझा दावा फोल ठरला सरकारच्या योजनेसारखा. बरोबर आहे ना? माझा दावा फोल ठरला आणि या ठिकाणी एवढी सारी मंडळी उपस्थित राहिली. तुम्हा पुन्हा एकदा श्रोत्या, हे बघा आमचे 10-5 मिनटं जास्त जरी गेले असेल तर ते तुमचे उपकार आहेत. कारण एवढे माणसं रोज रोज भेटत नाही. बरोबर आहे ना? मग तुमच्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. तुम्ही या कार्यक्रमाची शोभा आहात. वक्त्याला किंमत श्रोत्यामुळं आहे. म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद. मला दिलेला वेळ संपला. 1 बरोबर वाजला. 1 मिनटंसुद्धा मागे नाही, 1 मिनटंसुद्धा पुढे नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. सर्वांनी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट सर्वांनी. आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ओ ठेवलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ठेवलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 ओ पांडुरंगा
असतो हे मला आज कळलं. बरोबर आहे ना. आणि त्यांना भजनाची आवड आहे, कारण मी त्यांना अनेक वर्षे झाली ओळखतो. माझ्या या परिसरात अनेक कीर्तनं होतात. ते जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हा. बरोबर आहे ना सर? बरोबर आहे ना. जिल्हा परिषद सदस्य होती आणि निवडून यायच्या अगोदर मी त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहे. गणपतीमध्ये माझं कीर्तन होतं आणि शेठ म्हणले यावर्षी मी उभा राहणार आहे. त्यांची हवेली पाहिली मी, बंगला. मला वाटलं मी उगाच कीर्तनकार झालो. बरोबर आहे. एवढं सुंदर त्यांची हवेली. पण आज या ठिकाणी तेव्हाच आमची चर्चा झाली होती. ते म्हटले महाराज मी उभा राहणार आहे. मग मी काय आशीर्वाद दिला नाही बरं, कारण माझ्या आशीर्वादानं कोणी आमदार होत नाही. मग मीच झालो नसतो का. मी म्हणलं तुम्ही प्रयत्न करा, भगवंत यश देईल तुम्हाला. बरोबर आहे. आणि त्यांच्या कामाची पावती जनतेने त्यांना स्वीकारलं आणि ते या ठिकाणी आमदार झाले. ते आमदार झाले, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं. या ठिकाणी वेळातला वेळ काढून तुम्ही येणार म्हणून 2 मिनटं वाढवलं बरं का. पण आमदार साहेब वेळातला वेळ काढून या ठिकाणी बाबाजी काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. या परिवाराच्या प्रेमामुळं वेळातला वेळ काढून मला वाटतं त्यांनाही आता देहूला जायचं आहे, प्रस्थानला हजर राहावं लागेल, कारण या विभागाचे ते आमदार आहेत. त्यांना तिथंही हजर राहणंही पुढेही कामं आहेत. म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी विराम. विठ्ठल जय. हॅलो. मोयगावचे उद्योजक प्रगती शेतकरी कैलासवासी बाजीराव किसन गावरे यांच्या 32व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्तानं त्यांचे चिरंजीव विजय बाजीराव गावरे असतील, त्याचप्रमाणे राजू बाजीराव गावरे, त्यांचे बंधू सोसायटी चेअरमन बाळासाहेब किसन गावरे, त्यांचे पुतणे अविनाश गावरे आणि नितीन शेठ गावरे या परिवाराच्या वतीने या ठिकाणी 32वा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न केला आहे. या गावरे परिवाराच्या या सोहळ्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्वांचा या ठिकाणी मी प्रथम ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी महाराजांचा सन्मान होण्या अगोदर मोयगावच्या माजी सरपंच जीवन शेट्टी असतील, निलेशराव थिगळे असतील, त्याचप्रमाणे बाजार समिती संचालक अनुषक जैद असतील, पंचायत समिती माजी सदस्य शहाजी अण्णा करपे, मोयगावचे माजी सरपंच पाटीलभाऊ गावरे असतील, माजी सरपंच नितीन शेटकडे असतील, सचिन शेटकडे असतील, सर्व मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. चंदनदादा मुरे आपणास विनंती व्यासपीठावर यायचे. या ठिकाणी 32व्या स्मरण सोहळ्यानिमित्तानं हरिभक्त पारायण सोपान महाराज सानप यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रवचन केलं. त्यांचा या ठिकाणी गावरे परिवाराच्या वतीने सन्मान होतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी खेड आळंदी विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबा शेठ काळे आणि मी फाउंडेशन, मी सेवेकरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक सुधीर शेठ मुंगसई, त्याचप्रमाणे नंदू शेठ लांडगे अण्णासाहेब मेगर बँकेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे खासदार अमोल कोल्हेंचे PA या ठिकाणी अनिल शेठ लोखंडे, या सर्व मान्यवर विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय. अशोकराव वाल्लेकर आपणास विनंती आपणही व्यासपीठावर यायचं आहे. बाळासाहेब बोंडवे सरपंच आपणास विनंती व्यासपीठावर यायचं आहे. भरत शेटकड आपणास विनंती आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी गावरे परिवाराच्या या सोहळ्यामध्ये महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कुरळगावचे माजी सरपंच सचिन शेटकड आपणासही विनंती व्यासपीठावर यायचे. सोसायटीचे माजी चेअरमन रामनाथ सोनवणे आपणासही विनंती व्यासपीठावर यायचे. निगोजे गावचे सरपंच कैलासराव येळवंडे, नगरसेवक बाळासाहेब तरस, सर्व मान्यवर विनंती व्यासपीठावर यायचे. संचालक तानाजी आप्पा बोंडवे, अशोकराव वाल्लेकर आपणास विनंती व्यासपीठावर यायचे. शांताराम सोनवणे जिल्हा परिषद माजी सदस्य आपणास विनंती व्यासपीठावर यायचे. या ठिकाणी
खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाशेठ काळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांचा तुकाराम महाराजांच्या हस्ते या ठिकाणी खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाशेठ काळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. महाराजांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान द्यायचा आहे. अनिल शेठ लोखंडे बसे पाहुणं आवण्यास देखील विनंती व्यासपीठावर राहायचं आहे. मारुती शेठ बसे या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती व्यासपीठावर राहायचं आहे. महाराजांचा या ठिकाणी सन्मान. त्याचप्रमाणे पवार पाहुणं बिकाजीराव जांभूळकर आपणास विनंती व्यासपीठावर राहायचं आहे. तुकाराम शेठ गवारे आपणास विनंती व्यासपीठावर राहायचं आहे. पैलवान दीपक डोंगरे आपणास विनंती व्यासपीठावर राहायचं आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हरिभक्त पारायण भागवताचार्य सोपान महाराज सानप यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संचालक पांडवभाऊ बनकर आपणास विनंती व्यासपीठावर यायचं आहे. चंदनदा साहेबराव राक्षे आपणास विनंती आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सागर शेठ मुरे संचालक बाजार समितीचे आपणास विनंती व्यासपीठावर यायचं आहे. अनुराग शेठ जैद या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी सर्वांच्या वतीने खेड आळंदी विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबाशेठ काळे या ठिकाणी श्रद्धांजलीपर या ठिकाणी 2 शब्द बोलतील. कैलासराव येवंडे आपणास देखील विनंती व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी या 32व्या स्मरण सोहळ्यानिमित्तानं कैलासजी बाजीराव किसन गावारे यांचे चिरंजीव अण्णासाहेब मागर बँकेचे संचालक विजय बाजीराव गावारे आणि राजू शेठ बाजीराव गावारे या दोघांनाही देखील विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आणि महाराजांना आपण या ठिकाणी हार अर्पण करायचं आहे. याचप्रमाणे या सोहळ्यानिमित्तानं हरिभक्त पारायण मृदंगाचार्य व्यंकटेश महाराज फड, रामानुजन महाराज ढालक गायक, रवींद्र महाराज पवार गायक, त्याचप्रमाणे यादव महाराज, योगेश आहुळे, ज्ञानराज महाराज फड, सर्व फड महाराजांचे विद्यार्थी सर्वांचं देखील या ठिकाणी या कार्यक्रमात ऋण व्यक्त करतो. सर्व लोकांना ग्रामस्थांना विनंती 2 मिनिटं आपण या ठिकाणी सर्वांना विनंती आपण या ठिकाणी भोजन करून घ्यायचं आहे. 1 मिनिट ऐका. सन्मान होत राहतील, आपण जेवणाकडे जा. ज्यांचा सन्मान आहे त्यांनी इथं थांबा, सन्मान करणारी थांबा. बाकीच्यांनी प्रसादाचा एवढं त्या मंडळीने केलेलं आहे. बाकीच्यांनी जा, तुम्हाला हारही नाही, निदान जेवून तर जा. या ठिकाणी महाराजांचा सन्मान झाल्यानंतर खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाशेठ काळे या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतील. सर्वांना विनंती, या गावारे परिवाराच्या वतीने सर्वांनी या ठिकाणी मंडपामध्ये जेवणासाठी बसायचं आहे.